सगळं सोडून छत्रपती शिवाजी महाराज आंध्र प्रदेशमध्ये तपश्चर्याला बसले होते का? व तिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिरही बांधण्यात आलंय का? चला तर मग ह्या सर्व प्रश्नांची उत्तरे ह्या व्हिडिओमध्ये बघूया. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतो त्यांचा धगधगता संघर्ष आणि त्यांची तलवारीची धार. पण ह्यापेक्षाही छत्रपती शिवाजी महाराजांची देवावरती असलेली श्रद्धा आपल्याला इतिहासात पाहायला भेटते. मग ह्याचंच उदाहरण म्हटलं तर 1677 मध्ये ज्यावेळेस महाराज दिग्विजयासाठी जातात त्यावेळेस महाराज आंध्र प्रदेशमध्ये असलेल्या श्री शैलेम येथील मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी जातात व तिथे गेल्यानंतर त्या आध्यात्मिक वातावरण पाहून महाराज इतके प्रभावित होतात की महाराजांना काही दिवस राहिल्यानंतर असं वाटू लागतं की आता इथेच तपश्चर्याला बसावं. पण महाराजांसोबत असलेले रघुनाथ पंत हनुमंते हे महाराजांना सांगतात की महाराज अजून स्वराज्याचं काम अपूर्ण राहिलेलं आहे आणि स्वराज्याचं काम पूर्ण करण्यासाठी आपल्याला इथून जाणं गरजेचंच आहे. त्यावेळेस महाराजही विचार करू लागतात की आपल्याला इथून जाणं गरजेचं आहे. पण त्यावेळेस महाराजांच्या लक्षात येतं त्या मंदिराच्या उत्तरे बाजूला जे गोपुर आहे त्या गोपुराचं बांधकाम अर्धवट आहे. महाराजांना प्रश्न पडतो की त्या गोपुराचं बांधकाम का अर्धवट? महाराज पटकन त्या गोपुराच्या बांधकाम करणाऱ्या त्या मोलमजुरांना बोलावतात. मोलमजुरांना बोलावल्यानंतर त्यांची आर्थिक मदत समजून घेतात. महाराज त्यांना आर्थिक मदत करतात आणि आर्थिक मदत केल्यानंतर महाराज तिथून निघून जातात आणि आजही त्या गोपुराला शिवाजी गोपूर